माझ्या लाडक्या बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. अ सिम्पल वे टू fall in love with physics. The most beautiful topic we are going to study today is a cyclotron. Before that, in the previous lecture, we studied about the force which acts on the moving charge. Moving पळणाऱ्या चार्ज वरती फोर्स लागतो, which was q v b sin theta. q into v cross b. We had Fleming's left hand rule, फ्लेमिंग काकांचा राईट हँड रूल, फ्लेमिंग काकाचा राईट हँड पाम रूल. सगळे रूल्स आपण शिकलो की तो जो फोर्स, तो जो झटका भेटतो चार्ज पार्टिकलला, पळणाऱ्या चार्ज पार्टिकलला. अगेन अँड अगेन आय एम रिपीटिंग, रेस्ट वाल्याचं काही होणार नाही, डेरे हरी पलंगावरी अशा प्रकारच्या पार्टिकलचं काही होत नाही. पळणारा जो पार्टिकल आहे, पळणारा जो चार्ज आहे, मुव्हिंग चार्ज, त्याच्यावरती मॅग्नेटिक फील्ड फोर्स लावतं, जो असतो क्यू व्ही बी साइन थिटा किंवा क्यू इंटू व्ही क्रॉस बी. आता मुद्दा असा बेटा, याचा बेनिफिट नेमकं कुठे? फिजिसिस्ट लोकांनी या सगळ्या कन्सेप्ट डेव्हलप कशासाठी केल्या? तर यू कॅन सी द मोस्ट ब्युटिफुल बेनिफिट ऑफ दॅट इज सायकलॉट्रॉन. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये हेलिकल मोशन पर्यंत सगळं पाहिलं आणि मुव्हिंग चार्ज इन द मॅग्नेटिक फील्ड सगळे आपण फॉर्म्युले डिराईव्ह केले होते, लाईक टाइम पिरियड, radius mv upon qb, time period was 2 pi m upon qb, kinetic energy was q square b square r square upon 2m. सर रट्टा, ठीक आहे. सो चार्ज पार्टिकल ऍक्सेलरेटर आहे सायक्लोट्रॉन. काय आहे? सायक्लोट्रॉन, सायक्लो गोल चार्ज पार्टिकल ऍक्सेलरेटर. फक्त चार्ज पार्टिकल ज्याच्यावर चार्ज नाही, म्हणजे न्यूट्रॉनला ऍक्सेलरेट नाही करणार, इलेक्ट्रॉनला सुद्धा ऍक्सेलरेट नाही करते. आय विल एक्सप्लेन, डोंट वरी, सगळं एकदा एक्सप्लेन करतो बेटा. हा चार्ज पार्टिकल ऍक्सेलरेट म्हणजे हा चार्ज पार्टिकल ऍक्सेलरेट करा कशासाठी? टू स्टडी द न्यूक्लिअर फिजिक्स, न्यूक्लिअर रिॲक्शन, नाही का. समजा बाबा फिजिसिस्ट लोकांना अभ्यास करायचा आहे की एखादा समजा हेलियमचा ऍटम आहे, तोडायचा कसा? समजा तुम्हाला मुंगी चावली तर मुंगीला परत चावायचं कसं? मुंगी तुम्हाला चावू शकते, तुम्ही तर मुंगीला चावू शकत नाही. मग आपल्याला काहीतरी टेक्नॉलॉजी अशी डेव्हलप करावी लागेल की आपण मुंगीला त्रास देऊ. इट इज सेम सिच्युएशन लाईक दिस. एक छोटासा पार्टिकल जो दिसत पण नाही, तो तोडायचा कसा? फॉर दॅट पर अच्छा, मग त्यातला स्टडी करायचा कसा? सो असा सगळा जो न्यूक्लिअर रिॲक्शनचा स्टडी आहे, त्यासाठी हा डिव्हाइस वापरला जातो. काय आहे हा डिव्हाइस? इट इज द डिव्हाइस विच इज युज्ड टू ऍक्सलरेट चार्ज पार्टिकल्स किंवा आयन्स ओनली टू द हाय, अच्छा, चार्ज पार्टिकल्स और आयन्स ओनली, बरं का. फक्त चार्ज पार्टिकल्स किंवा आयन्सला ऍक्सलरेट करायचं, पळवायचं टू द हाय एनर्जीज. हायएस्ट एनर्जी जोरात पाहिले पाहिजे, तरच जाऊन धपाक धडकतील आणि मग हे काय टार्गेट. आणि मग तुमचा जो न्यूक्लिअर स्टडी आहे, जो आयटम तुम्हाला फोडायचा असेल लाईक दॅट, तर ते टार्गेट कडे घेऊन जायचं असं. बेटा इट युजेस कॉम्बिनेशन ऑफ बोथ इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड टू इन्क्रीज द एनर्जी. हा काय करतो? दोघांचं एक कॉम्बिनेशन वापरतो. आय विल एक्सप्लेन यू हाऊ एव्हरीथिंग हॅपन्स. सो बच्चा इथे नीट लक्ष दे. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग ऑन द बोर्ड? हा सायक्लोट्रॉन कशा पद्धतीने वापरला जातो? तर बेटा याच्यात काय केलं जातं, हे मेटलच्या डीज नाव दिलं यांना. हे अशा शेपच्या ज्या तुम्हाला दिसत आहेत ना, ह्या डीज आर डीज. डी नाव कशामुळे पडलं? तर डी सारखा शेप आहे म्हणून डीज. तर हॉलो मेटल शेप्ड स्ट्रक्चर विच इज कॉल्ड एज डी, त्यातून मोकळे आहेत. ओके, दोघांमध्ये थोडासा गॅप ठेवलाय, ज्याच्यामध्ये तुम्ही आयन किंवा पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल, तुम्ही अल्फा पार्टिकल ठेवा, हायड्रोजनचा पार्टिकल ठेवा, नाही का. सो बच्चा फक्त चार्ज पार्टिकल ठेवायचे. बर, ठेवला. आता काय करायचं? ह्या दोन डीज ज्या आहेत, इथे यू कॅन सी ऑसिलेटर विच इज द हाय टेन्शन बॅटरी, हाय व्होल्टेज बॅटरी. कशामुळं? हायेस्ट स्पीडने आपल्याला त्याला पळवायचं. आपलं टार्गेट असेल की त्याला पळवायचं आणि एकदम हाय स्पीड मध्ये तो बाहेर टार्गेटला धडकला पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल क्रिकेटच्या मॅच मध्ये तो बॉलवर पळत पळत येतो आणि मग बॉल टाकतो. असं कधी पाहिलं की तुम्ही? एखादा ग्रुप आहे आणि मग बॉल फेकतो? नाही, तो जोरात पळत येतो आणि मग एक बॉल टाकतो, नाही का. तुम्ही भाला फेक पाहिला असेल, तो पळत 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 येतो आणि भाला फेकतो. वाय? फॉर हाय एनर्जी, हायएस्ट एनर्जीने तो फेकला जावा. भाला फेक असेल, गोळा फेक असेल, सो पळत पळत येऊन फेकला जातो. सेम सिच्युएशन आहे, पळत पळत पळवायचं आणि हायएस्ट स्पीडने फेकायचं, त्याला हायएस्ट एनर्जीने फेकायचं. येस. मग आता दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे की बेटा, जो चार्ज आहे, चार्ज मस्ट मूव्ह परपेंडिक्युलर टू द फील्ड. जर का हा चार्ज फील्डला पॅरलल पळाला तर साइन थिटा विल बी 0, बरोबर का नाही? आठवा, क्यू व्ही बी साइन थिटा. थिटा
फोर्स ऑन द चार्ज पार्टिकल, बेटा नीट लक्ष दे, फोर्स ऑन द चार्ज पार्टिकल सफिक्स एम लावला, द मॅग्नेटिक फोर्स ऑन द मुव्हिंग चार्ज चा फॉर्म्युला काय रे बेटा, क्यू इंटू व्ही क्रॉस व्ही, म्हणजे क्यू व्ही बी साइन थिटा, थिटा इज द अँगल बिटवीन व्ही अँड बी, व्ही म्हणजे मोशन आणि मॅग्नेटिक फील्ड दोघांमध्ये थिटा 90 पाहिजे, तो जर का शून्य झाला तर साइन 0 0. आता इथे जे मॅग्नेटिक फील्ड हे कसं आहे, इन द प्लेन ऑफ द बोर्ड क्रॉस आहे, ते अशा पद्धतीचे मॅग्नेटिक फील्ड झाले. क्लिअर आहे? ओके बेटा, हे बघ माझा बोर्ड असा आहे, मॅग्नेटिक फील्ड असं चाललंय, क्लिअर आहे, परपेंडिक्युलर, यू कॅन सी परपेंडिक्युलर. तर बेटा जर मॅग्नेटिक फील्ड हे असं आहे तर पार्टिकल कसा पळायला पाहिजे, हे बघ माझ्या हातावरती असा डर 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 डर, अरे आर यू अंडरस्टँडिंग, हे असा पळायला पाहिजे तो, किंवा असा इथं याच्यात कसाही पळू दे, ठीक ठीक, अरे आर यू अंडरस्टँडिंग, फील्ड इज दिस असा. दॅट्स वाय आता पार्टिकल इथं पळेल असा पळवायचंय त्याला, पळवण्यासाठी ही हाय टेन्शन बॅटरी आहे, 2 प्रकारचे फील्ड, ही बॅटरी इलेक्ट्रिक फील्ड प्रोव्हाइड करेल आणि हे मॅग्नेटिक फील्ड. यू कॅन इमॅजिन की बाबा माझ्या बोर्डच्या बाहेर नॉर्थ पोल आहे, एक मॅग्नेट मोठा, आणि बोर्डच्या आतमध्ये एक साऊथ, नॉर्थ आणि साऊथच्या मध्ये माझा बोर्ड आहे, यू कॅन इमॅजिन, आणि असं फील्ड आहे. क्लिअर आहे? ओके सर. तर बाळा आता बघ लक्ष दे, इथं बॅटरी वेटर सिस्टम आहे, टिक चिक बटन आपण ऑन केलं, बटन ऑन केल्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोघांची ताकद काय बेटा लक्ष दे, जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ना, हे इलेक्ट्रिक फील्ड ऍक्सेलरेट्स द पार्टिकल, काय करतं बेटा, ऍक्सेलरेट्स दॅट क्यू, जो तुमचा चार्ज असेल ना ते त्याला ऍक्सेलरेट करेल, चार्ज पार्टिकलला ऍक्सेलरेट इन अ स्ट्रेट लाईन ऍक्च्युअली, ठीक आहे ना, मला म्हणण्याचा अर्थ काय, ऍक्सेलरेट्स क्यू इन स्ट्रेट लाईन, याची धमक काय आपल्या इलेक्ट्रिक फील्डची, इट विल ऍक्सेलरेट इन अ स्ट्रेट लाईन. सो कॅन इमॅजिन बटन चालू केलं, सध्या हा सेंटरला आहे ना, सो टेचिंग, सो स्पीड व्ही ने पळायला सुरू होईल आपला पार्टिकल, काय होईल, चिंग स्पीड व्ही, अच्छा यू कॅन से V1 V2 काय असेल, पण झटका भेटत त्याला इलेक्ट्रिक फील्डमुळे पळायला लागेल, तो ऑब्विस आहे ना बेटा. समजा हे इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि तुम्ही एखादा पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज म्हणजे फिजिक्स मध्ये काय कन्सेप्ट आहे बेटा, की ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असूम केला जातो की ज्याचं स्वतःचं काही फील्ड नाहीये. क्लिअर आहे? तर बेटा याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतं, इलेक्ट्रिक फील्ड असतं फ्रॉम प्लस टू मायनस, सो हा प्लस ह्या चार्जला ढकलणार, डिशिंग, ठीक आहे ना, हे ना स्ट्रेट लाईन ढकलणार. सो ढकलायचं काम कोणी केलं, इलेक्ट्रिक फील्डने धक्का दिला जाईल. आता धक्का स्टार्ट गाडी नसते का तशी सुरू झाली गाडी. बर, तर बेटा मॅग्नेटिक फील्डचं काय काम आहे, जे रोल आहे तुमच्या मॅग्नेटिक फील्डचा, आणि हाच इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड मधला फरक आहे बच्चा. जो मॅग्नेटिक फील्ड आहे ना, हा जो फोर्स आहे तो सर्क्युलर फोर्स लावतो, आपण नाही का पाहिलं राव, आय विल वन्स अगेन गिव्ह यू द फील्ड. मॅग्नेटिक फील्ड काय म्हणू, सर्क्युलर मोशन देतो त्याला, ओके, रोटेट्स इन, कसं म्हणू, मॅग्नेटिक फील्ड सर्क्युलेट्स, मॅग्नेटिक फील्ड सर्क्युलेट्स द क्यू, ओके, ते गोल गोल फिरवतं. लेट्स हॅव द प्रूफ. बेटा आपण राईट हँड पाम रूल शिकलो, पाम पॉइंट्स इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड, थांबला व्ही कडे घेऊन जा, यू विल गेट डायरेक्शन ऑफ फोर्स. तर बेटा चार्ज पार्टिकल इकडे चाललाय, दिस इज डायरेक्शन ऑफ व्ही, ठीक आहे ना, बॅटरी चालू केली तो पळायला लागला, फील्ड कुठे आहे आतमध्ये, याला घेऊन जा, व्ही कुठे आहे लेफ्टला, बघ ना कसं घेऊन जायचंय बघ आतमध्ये, ठीक आहे ना, हे बघ पाम पॉइंट मॅग्नेटिक फील्ड, ओके, व्ही च्या डायरेक्शन मध्ये थंब घेऊन जा, मग पामला परपेंडिक्युलर डायरेक्शन खाली आहे, अरे सर नो, सो द फोर्स ऑन इट विल बी खाली, राईट, खाली मीन्स व्हॉट, असा इकडनं तो ह्या डिशच्या आतमध्ये घुसणार आणि मग तो पाळणार आपला पार्टिकल. क्लिअर आहे? काय केला त्याने, अर्धा राऊंड. बेटा याने जेव्हा अर्धा राऊंड मारला, आता तुम्हाला माहिती आहे टी इज इक्वल टू 2πm अपॉन क्यूबी, बरोबर का नाही बेटा, टाइम पिरियड इज इक्वल टू 2πm अपॉन क्यूबी. सो हाफ राऊंड मध्ये काय टाइम होईल, T/2, म्हणजे भागिले 2 केलं तर πm अपॉन क्यूबी, न्यूमेरिकल मध्ये कधी कधी त्याची गरज पडते. क्लिअर बेटा? अच्छा, आता सेमी सर्कल अर्धा राऊंड मारला,
आता काय होईल बेटा, हाफ राऊंड नंतर पोलॅरिटीज विल रिव्हर्स. हा अल्टरनेटिंग सोर्स यू कॅन सी. आपल्याला एक स्पेशल चॅप्टर आहे अल्टरनेटिंग करंट. अर्ध्या राऊंड नंतर झालं. आता बघ, आफ्टर हाफ राऊंड the polarities of oscillator म्हणजे ती हाय टेन्शन बॅटरी आहे होईल रिव्हर्स. बेटा समजा मगाशी इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे, असं सिच्युएशन आहे नाही का. ते पोलॅरिटी रिव्हर्स होते डिटेल मध्ये अल्टरनेटिंग करंट चॅप्टर. सध्या फक्त समजून घे. पहिली अर्धी सायकल प्लस, ह्या प्लसने इकडे ढकललं नाही का, अर्धा राऊंड मारला. तर अर्ध्या राऊंडच्या नंतर पोलॅरिटी रिव्हर्स होईल. हा होईल प्लस आणि इथे येईल मायनस. पुन्हा एकदा ह्या प्लसला प्लस चार्ज गेट्स रिपेल्ड. सो इथनं पुन्हा तो ढकलला जाईल विथ हाय एनर्जी. त्याची एनर्जी अजून वाढणार. क्लिअर आहे बेटा. सो फ्रॉम हिअर इट विल अगेन बी मूव्ड. आणि आता बघ ना, एक राऊंड कम्प्लीट झाला. मग टाइम पिरियड काय होईल एका राऊंड मध्ये 2πr/cube. बर, ह्या मेटलच्या डीज मध्ये हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ना, हे त्याला गोल फिरवायचं काम करते आणि ही बॅटरी सरळ ढकलायचं काम करते. सो झुम 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 हा खेळ चालतच राहील. अरे आर यू अंडरस्टँडिंग? सो बच्चा हा खेळ चालूच राहील आणि ऍट द एंड एकदम जोरात झुम 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 टार्गेट मधनं तो हायएस्ट स्पीड मध्ये हायएस्ट एनर्जीने निघून जाईल. क्लिअर आहे. आणि मग हे सगळे फॉर्म्युले आपण डिराईव्ह केले होते बेटा. रेडियसचा जो फॉर्म्युला आहे ना, it was mv/qb. Yes or no beta? From here we get v was qbr/m आणि therefore kinetic energy आपण आता हे पाठ व्हायला पाहिजे बरं का. 1/2 mv², की बच्चा q² b² r² 2m. Are you understanding? So with the highest energy, बघ ना, जितकी मोठी त्याची रेडियस होईल तेवढी जादा एनर्जी. आरच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. जेवढी जास्त रेडियस होईल तेवढी जादा एनर्जीने तो त्या टार्गेट मधनं बाहेर पडेल आणि मग तोडफोड करेल ज्याला करायची. तर याच्यामध्ये नीट लक्षात ठेव बेटा, मी ब्ल्यू पेनने लिहितो की जो सायक्लोट्रॉन आहे ना, हा जो सायक्लोट्रॉन आहे ना, हा अनचार्ज पार्टिकलला ऍक्सलरेट करत नाही. डज नॉट ऍक्सलरेट. याचे लिमिटेशन्स आहेत हे. डज नॉट ऍक्सलरेट uncharged particles like neutrons. न्यूट्रॉन वरती चार्ज नाहीये, हा त्याला ऍक्सलरेट नाही करू शकत. आणि दुसरी अजून एक गोष्ट बेटा, also electrons due to low mass. बेटा हा इलेक्ट्रॉनला ऍक्सलरेट करत नाही. डज नॉट ऍक्सलरेट. मी असं लिहितो पहिला आकडा अनचार्ज पार्टिकल्स लाईक न्यूट्रॉन्स. आणि दुसरा आकडा इलेक्ट्रॉन्स ड्यू टू लो मास. क्लिअर आहे बेटा. अनचार्ज पार्टिकल ऍक्सलरेट नाही करत आणि इलेक्ट्रॉन्सला सुद्धा ऍक्सलरेट करत नाही कारण त्यांचं मास कमी आहे. इज इट ओके विथ यू? चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. बेटा these 2 points are very important for numerical solving. Please do understand की mass of the alpha particle हे चौपट आहे mass of the proton. Sir, what is the mass of the proton? अच्छा, तिसरा एक पॉइंट देतो मी बेटा. mass of the proton is 1.67 into 10⁻⁻27 kg. Mass of the electron is 9.1 into 10⁻31 kg. बाळा, from this what you are supposed to remember is की बच्चा mass of the proton बर का, हे जवळजवळ 1836 आकडा आहे, but approximately 2000 times mass of the electron. हा आकडा 1836 आहे, जो जवळपास 2000 आहे.
नाही का, 2000 टाइम्स मास ऑफ द इलेक्ट्रॉन. प्रोटॉन एवढा जड आहे, 2000 टाइम्स इलेक्ट्रॉन पेक्षा जड आहे. अर्थात दोघेही मायक्रोस्कोपिक लेवलला छोटे आहेत बाळा. बट फर्स्ट पॉइंट, मास ऑफ द अल्फा हे चौपट आहे मास ऑफ द प्रोटॉन. चार्ज ऑन द अल्फा हा +2e आहे. तर प्रोटॉनवरचा आपण +e घेतो. दॅट मीन्स चार्ज ऑन द अल्फा इज 2 टाइम्स चार्ज ऑफ द प्रोटॉन. आणि मास ऑफ द प्रोटॉन, मास ऑफ द इलेक्ट्रॉन हे कायम दिलेले असतात. फक्त एवढं लक्षात ठेवा बाळा, हा आकडा 1836 आहे, विच इज अप्रॉक्सिमेटली 2000 टाइम्स. प्रोटॉन हा 2000 पट जड आहे इलेक्ट्रॉन पेक्षा. स्क्रीनशॉट लिया जाए. So beta, have you noted all these points?